या मैडम, बरं झालं उशीर आलीस। का? अरे अभ्या, मैं तेरे बारे में पूछ रही थी। काय? ये इचकी शीतल का कुछ बाहर चल रहा है क्या? म्हणजे म्हणजे तिला असं वाटतंय की तुझं काहीतरी बाहेर सुरू आहे। हा सगळेच असं का बोलायला लागलेत? सगळे? अगं आमच्या घरचे बी सारखे विचारत असतात, त्यांना कसं काय कळतं माझं काय तर बी नसलं म्हणून? मी काही वेगळं बी वागत नाही। अगं असं आपल्याला वाटतं। मांजर जरी डोळे मिटून दूध पित असलं तरी सगळं जग त्याकडे बघतच की। आपल्या चेहऱ्यावर सगळं दिसतं। चेहऱ्यावर दिसत असते म्हणजे? अगं म्हणजे त्यांना असं वाटतं की आपलं काहीतरी चालू आहे म्हणून सांगते मी। आम्ही पुढे चुकून बी येऊ नकोस। ती काहीतरी विचारल आणि तू बी काहीतरी सांगशील। आता चाची कुठे? आता बाहेर गेल्या। वो छोड, तुझ्या घरचे काय म्हणाले? हेच की तुझं काहीतरी वेगळं चाललंय, नि हाव नि त्याव। शितले, सांभाळून बर का। तुमच्या घरातल्यांना जरा जरी अंदाज आला ना तर तुझं काही खरं नाही। एकतर तुमचं अजून कशात काय नाही आणि हे कळलं ना तर देतील तुझं लग्न लावून, मग बस बोंबलत। आता घाबरायचं बंद करशील का? एक तर राजा संग बोलणं होईना, त्याचं टेन्शन आलंय। अगं आजकडे फोन आहे ना, रविवारी त्याला फोन मिळतो ना, मग करेल की फोन। त्याच्याकडे दुसरा मोबाईल आहे। आजकडे दुसरा मोबाईल आहे? तुला कुणी सांगितलं? त्या जयडीला सांगितलं, त्या नंबरवरनं तो जयडीला फोन करतोय। आणि तुला नाही वे करत? नाही ना, त्याचंच टेन्शन आलंय। भैया, तुम्ही सीसीटीव्हीचं बोलला होता का नाही? हा बोललो होतो, त्याचं काय? मग आपण असं केलं तर? कसं? सोमन साहेबांनी दिलेल्या पैशाचा वापर करून गावात सीसीटीव्ही बसवले तर? म्हणजे? म्हणजे गावासाठी तो पैसा कसा वापरायचा हे प्रश्न आहेच की। हा, आणि त्याचं सोल्युशन बी मिळेल। आणि भैया, नाना पण इम्प्रेस होत्या। व्हॉट अ टॅलेंट! टॅलेंट हे आयडिया डनच करून टाका। हा, गावापुढं हा प्रस्ताव आपण मांडूया। पण टॅलेंट, गावात मेन मेन ठिकाणी जरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचं म्हणलं तर 1-1.5 लाखात काम होईल। प्रश्न उरतोच ना, बाकीच्या पैशांचं करायचं काय? त्याची बी काहीतरी आयडिया काढू की आपण। मग मी बी तेच म्हणतोय, काय करायचं? भैया, गावचं नाव होईल असं काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे तुमचं बी नाव होईल। हा, ते तर आमच्या बी डोक्यात आहे। टॅलेंट, आपण शहरात जातो, तिथली डेव्हलपमेंट बघतो, तशीच डेव्हलपमेंट आपल्या इथे बी झाली पाहिजे का नाही? हो, शहरात किती मोठे मोठे मॉल असतात, तसं काहीतरी गावात केलं तर? टॅलेंट, हे मॉलचं बोलून तो कमाल करतोय असं वाटत नाही? 3 लाखात मॉल? अरे आपलं बजेट किती, आपण बोलतोय किती? अहो भैया, मॉल म्हणजे मॉल नाही। मॉल म्हणजे मॉल नाही, मगाशी तर म्हणला मॉल। अहो म्हणजे तसं काहीतरी दुसरं। मग तसंच काहीतरी काय? म्हणजे भैया, आपल्या गावात अशी निवांत जागाच नाही ना कुठं, एखादी बाग, पार्क असं काहीतरी। पण त्यानं गावचा विकास होणार आहे का? अहो भैया, विकास होईल असंच काहीतरी केलं पाहिजे असं नाही। म्हणजे बघा, गावकऱ्यांसाठी असं निवांत वेळ घालवायला काहीतरी केलं तरी चालेल। मग बाग, पार्क ह्याच्यापेक्षा कारंजाची आयडिया कशी वाटते? हा भैया, ही आयडिया चांगली। आपण एक काम करू, गावात एक स्पॉट बघूया, तिथं कारंजा करूया आणि बाजूला बसायला बाकडी पण टाकूया। देर यू आर. म्हणजे आपल्या गावातली लोक जाऊन तिथं शांतपणे बसू शकतील। हा भैया भैया, ए जमे, अरे काय झालं आरडायला? अहो खबरच ऐसी लाया हूं। क्वालिटी आहे का? बस का भैया, हा, बोल मग। आता शीतल आली होती यास्मिनकडं, टेन्शन मध्ये होती। काय प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम म्हणजे तिचं आणि आजाचं बोलणं होत नाही म्हणून नाराज होती। अरे मग हे जमे चांगलंच आहे की, त्या आज्याचा मोबाईल जमा करून घेतलाय, हे काय माहित नाही का तिला? भैया अहो तीच तर गंमत आहे। गंमत? हा, कसली?
म्हणजे आज्याकडे दुसरा मोबाईल असून सुद्धा आज्या फक्त जयश्रीलाच फोन करतो, शीतलला काय करत नाही. ह्या जयश्रीने तर कमालच केली म्हणायची. कसं काय वश केलं असेल आज्याला? प्राऊड जयश्री, प्राऊड प्राऊड ऑन यू. जम्या, अरे क्वालिटी न्यूज आणलेस. आज संध्याकाळी पार्टी तुला माझ्याकडनं. थँक्यू भैया. ये सगळं चांगलं होतंय खरं, पण त्या शीतलच्या डोक्यातनं आज्याचं भूत काही केलं जाय नाही की. जयश्रीने तर लई मोठं काम केले. आता आपण पण काही करून शीतलच्या मनातून त्या आज्याला कायमचा डिलीट केला पाहिजे. नाहीतर इंडियात जगणं मुश्किल होईल आपलं. शीतलला खोटं सांगून बेचैन केलं खरं, पण अजिंक्यचा जसं तिला फोन येत नाही तसंच मला तर कुठे येतोय. त्यांच्याशिवाय 1 मिनिट बी करमना झाले. त्यांच्याकडनं कायमचं मैत्रीचं वचन घेतलंय खरं, पण नुसती मैत्री काय कामाची नाही. आता काय तर करून अजिंक्यांना आपलं करून घेतलंच पाहिजे. पण त्यासाठी आधी त्या शीतलीला त्यांच्या मनातनं काढून टाकलं पाहिजे. या शीतलीने तर डोकंच फिरवलंय माझं, आणि त्यात भर म्हणून का काय या मम्मीने लग्नाचं खॅट काढले. एक निस्तरूस तर दुसरं काय तर वाढलेलं आहेच. मम्मी म्हणते तसं त्या पोराला भेटलं तर. काय रे रावल्या, किस तळ झाला. मी यास्मिनच्या घरी बसून बसून पार कटाळले, तरी काय तुझा फोन येईना. अगं ते मध्येच फौजी. ते सोड, आजाच्या घरी गेलतास ना? होय. मग काय झालं, मिळाला का नंबर? नाही ना. का? अगं म्हणजे जिजी तिथं होती, पण दुसरा नंबर हाय हे जिजीला पण माहित नाही. मामाला? मामा नव्हता, पण जिजी म्हणत होती दुसरा नंबर असता तर मला केला असता की फोन. मला बी तसंच वाटतंय. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, आजा जिजी संग न बोलता राहू शकत नाही.